मराठी भाषेवरून लबाडी करू नका असं आवाहन मराठी भाषेचे अभ्यासक दीपक पवारांनी केलं। त्यांनी राज ठाकरेंच्या भूमिकेवरही सवाल केलेत आणि सर्वांना एकजुटीचं आवाहन केलंय। पाहूया। पहिली ते चौथी पर्यंत हिंदी भाषेच्या अप्रत्यक्ष सक्तीविरोधात हळूहळू साहित्यिक आणि अभिनेते यांच्या देखील प्रतिक्रिया येऊ लागल्यात। यापैकी मराठी भाषा केंद्राचे अभ्यासक दीपक पवार यांनी हिंदीला विरोध करताना राज ठाकरेंच्या भूमिकेवर देखील प्रश्न उपस्थित केले। आज स्नेहभोजन द्यायचं, उद्या हॉटेलमध्ये भेटायचं आणि परवा आंदोलन करतो असं म्हणायचं, ही लबाडी मराठी माणूस सहन करणार नाही अशी प्रतिक्रिया दीपक पवार यांनी दिली। राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये किंवा याच्या अगोदरच्या कोठारी आयोगाच्या धोरणामध्ये त्रिभाषा सूत्राचा जर उल्लेख असेल तर ते 5वी पासून आहे का 8वी पासून आहे याची खातर जमा न करता शासनाचे प्रतिनिधी जेव्हा खोटं बोला पण रेटून बोला या पद्धतीने बोलतात त्यावेळेला त्याचा प्रतिवाद करण्यासाठी नागरी समाजातल्या चळवळींना राजकीय पक्षांकडे येऊन त्यांचं म्हणणं मांडणं अत्यंत अपरिहार्य ठरतं आणि म्हणूनच 2 दिवसांपूर्वी आम्ही सगळ्या राजकीय पक्षांच्या भेटीगाठी घेण्यासंबंधात पत्रक काढलं आणि त्यानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळे यांची आज आम्ही भेट घेतली। राज ठाकरे यांच्या मनसेची मराठी आग्रहाची भूमिका स्वागतार्ह असली तरी याआधी सुद्धा त्यांच्या भेटीगाठी आणि राजकीय भूमिकांवरून वाद झाले। म्हणजे आदल्या दिवशी सत्ताधारी नेत्यांशी त्यांची भेट होते आणि दुसऱ्या दिवशी त्याच सत्ताधारी नेत्यांना ते राज्यातल्या समस्येविरोधात आंदोलन छेडण्याचं पत्र लिहितात। मग भेटीमध्ये गंभीर मुद्द्यापेक्षा इतर कोणत्या ज्वलंत विषयावर चर्चा होते यावरून देखील टीका होत आली आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।